चला करू घरचा अभ्यास. इयत्ता 3री आणि 4थीचा आज आपला दिवस 28वा आहे. आज आपला वजाबाकीचा शेवटचा दिवस आहे. आपण 28 दिवसामध्ये काय शिकलो? बेरीज, वजाबाकी आणि संख्याज्ञान 3 घटक शिकलोत आपण 28 दिवसामध्ये. आणि प्रत्येक घटक मी तुम्हाला वस्तूच्या रूपात करून दाखवलेला आहे. तर आता आजचा हा वजाबाकीचा शेवटचा दिवस आहे. आज गणित थोडेसे मोठे मोठे आहेत. 1000, 10,000, लाखाच्या घरातले गणित आहेत. त्याच्यामुळं मोबाईल तयार राहायचा आहे घरचा अभ्यास करायला. मोठे गणित आहेत म्हणून अजिबात घाबरायचं नाही. पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, मोबाईल लांब ठेवायचा, बॉक्सची वही, पेन्सिल, पट्टी, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला तुम्हाला बसायचं आहे. ओके. तर मुलांनो, आपल्याला आज मोठी वजाबाकी करायची. मोठी म्हणजे 10,000ची. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,432 वजा 6,027 हे वजा करायचे आपल्याला. हे बघा, हे 10,000 आहेत. 10,000चं बंडल. ह्याच्यामध्ये 500 500चे 20 नोट आहेत. 10,000. हजाराच्या घरामध्ये कुणीच नाही, शून्य आहे. शतकाकडं 400 आहेत. शतकाच्या घरामध्ये किती आहेत? 400 आहेत. आणि दशकाच्या घरामध्ये 30 आहेत. 10, 20, 30. आणि एककाच्या घरामध्ये 1, 2. तर किती आहे? 10,432 रुपये. हे 10,432 रुपये. याच्यातून आपल्याला किती कमी करायचे? 6,027 रुपये कमी करायचे. आता चला खेळ खेळू. 6,027 रुपये आपल्याला कमी करायचे. तर आता कमी करूयात. एककाच्या घरात जाऊयात. एककाच्या घरामध्ये 2 मधून 7 वजा करायचे आपल्याला. हे बघा, 2 मधून 7 वजा करायचे. 2 मधून 7 वजा करायचे. आता वजाबाकी करूत आपण. 2 मधून 7 वजा करायचे. आता 2 ही लहान आहेत, कमी आहेत. मग ह्याच्यातून 7 जातील का? जाणार नाहीत. मग एकक गेला दशकाकडं. दशकानं काय केलं? त्याच्याकडचा 1 एककाला दिला. आता एककाकडे किती? हा 10 बसू शकतो का एककाच्या घरामध्ये? नाही. हा 10 म्हणजे दशक आहे आणि दशक एककाच्या घरात बसू शकत नाही. म्हणून काय केलं? एककानं ह्या दशकाचं सुट्ट केलं. एककानं काय केलं? ह्या दशकाचं सुट्ट केलं. 10 रुपये केले. आता एककाच्या घरात किती झाले बघा? 11, 12. दशकानं काय केलेलं आहे? त्याच्याकडचा 1 दिला. दशकाकडे राहिले 2 आणि एककाकडे किती झाले? 12 झाले. एककाकडे झाले 12. आता 12 मधून आपल्याला किती कमी करायचे आहेत? 1, 2. आधी 12 मोजून घेऊ. 1, 2 आणि हे दशकाचे 10. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता एककाकडे किती झाले? 12. आता हे 12 मधले आपल्याला किती कमी करायचे? 7 कमी करायचे. 7 कमी करू का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता एककाकडे किती राहिले मोजूत आपण. एककाकडे बघा आता 1, 2, 3, 4 आणि 5. एककाकडे 5 राहिले. 12तून हे 7 गेले. 12 मधून हे 7 गेले. 12 मधून 7 गेले. किती राहिले? 1, 2, 3, 4, 5. एककाकडे राहिले 5. आता दशकाच्या घरात बघू. दशकाकडे आहेत 2, 10, 20 आणि दशकाला द्यायचे 10, 20. दशकाकडे 2 आहेत, 2 द्यायचे आहेत. तर 2 होते, पाहिजे होते 2 गेले. आता दशकाकडे किती राहिलं बघा? 0 राहिलं. दशकाकडे किती राहिलं? 0. आता शतकाकडे 4 आहेत. 400, 100, 200, 300, 400. पण शतकाला किती द्यायचे होते? काहीच नाही. 0 म्हणजे काहीच नाही. 0 काहीच द्यायचे नव्हते शतकाला. म्हणून शतकाकडे 4 होते आणि 4च राहणार आहेत. ह्याच्यात काही फरक नाही. 4 होते, 4च राहणार आहेत कारण की त्याच्याकडून 0 जाणार आहेत. आता पुढं हजाराकडच्या घरात जाऊ. हजाराकडे आहेत 0, त्याला द्यायचे 6. हजाराकडं 0 आहेत, त्याला द्यायचे 6. मग 1000 गेला 10,000कडं. 10,000 काय म्हणला? 10,000 म्हणला की बाबा माझ्याकडे 10,000 आहेत. 10,000 काय म्हणला? माझ्याकडे 10,000 आहेत, तू हे 10,000 रुपये घेऊन टाक. आणि 10,000नं काय केलं? 10,000कडं 10,000 होते. मग 10,000 कुणाला दिले? त्यानं 1000ला दिले.
आता 10,000कडे किती राहिले 0 आणि 1000कडे किती झाले 10,000. ह्याचा एक इकडे आला, इकडे आल्यानंतर ह्याच्या 0 समोर बसला आणि 10,000 झाले. 1000कडे किती झाले आता 10,000 झाले. पण 1000च्या घरात 10,000 बसू शकतात का नाही. 1000नं काय केलं लगेच चुटकून त्याचं चिल्लर केलं. आता 1000नं 10,000चं सुट्ट केलेलं आहे बघा. आता इथं 1000च्या घरामध्ये 10,000 झाले. 1,000 2,000 3,000 4,000 5,000 6,000 7,000 8,000 9,000 आणि 10,000. 1000नं काय केलेलं 10,000चं सुट्ट केलं. आता 1000च्या घरामध्ये 10,000 झाले. आता 10,000ला किती द्यायचंय, 1000ला किती द्यायचे 6,000 द्यायचे. मग हे 6,000 आपण 10,000तून कमी करूयात. 1,000 2,000 3,000 4,000 5,000 आणि हे 6,000. आता 10,000कडे किती राहिले बघा 1,000 2,000 3,000 4,000 राहिले. 1000कडे किती राहिले 4,000. म्हणजे 10,432 वजा 6,027 किती उत्तर आलेलं आहे बघा आपलं 4,405. किती उत्तर आलं आहे 4,405. तर हे मी तुम्हाला गणित मुद्दाम दाखवते कारण की तुम्हाला हातचा कळावं नेमकं हातचा काय असतो ते. हातचा एकदा समजला की गणितामध्ये काहीच नाही. हे घे हे दे, हे घे हे दे, ह्याच्याशिवाय गणितामध्ये काहीच नाही. तर मुलांनो आज आपला वजाबाकीचा शेवटचा दिवस आहे. आज सुद्धा मी कमीच गणित घेणार आहे. फक्त 8 गणित शिकायचे आहेत आपल्याला. त्याच्यामुळं फास्ट छान अक्षरामध्ये लिहून घ्या. इकडची गणित थोडे मोठे आहेत पण अजिबात घाबरायचं नाही. मै हो ना मी तुम्हाला एक प्रत्येक गणित समजावून सांगणार आहे. हे गणित लिहून झालं की काय करायचं 4-5 ओळी रिकाम्या सोडायच्या आणि व्हिडिओ संपल्यानंतर करायचं. 8 गणित किती 5 मिनिटात होतात. पण बघून उत्तर करू नका. चला लिहा. विशालने 7,556 किमी प्रवास केला. विशालने 7,556 किमी प्रवास केला. काही प्रवास त्याने कारमध्ये केला तर 2,620 किमी प्रवास त्याने रेल्वेने केला तर त्याने किती किमी प्रवास कारमध्ये केला. विशालने 7,556 किमी प्रवास केला. काही प्रवास त्याने कारमध्ये केला तर 2,620 किमी प्रवास त्याने रेल्वेने केला तर त्याने किती प्रवास कारमध्ये केला. आता काय म्हणलेलं आहे विशाल एवढा चालला, एवढी गाडी चालवली त्यानं, काय केलं एवढं रेल्वेनं गेला तर एवढा प्रवास त्यानं कारनं केलेला आहे. तर हा प्रवास काढायचा म्हणलं तर काय करावं लागेल आपल्याला ह्या प्रवासातून रेल्वेचा प्रवास वजा केला की आपोआपच आपल्याला कारचा प्रवास भेटतो. मग आता कुठून लिहायचं बघा एकक दशक शतक हजार. 7,000पासून लिहायचं 7,556 वजा 2,620. 7,556 वजा 2,620. आता वजाबाकी करू. तुम्हाला 4 डबे आखायचे आहेत बघा. गणित तुम्ही जेव्हा करचाल तेव्हा 4 डबे आखायचे. 6 मधून 0 गेले 6 राहिले. 5 मधून 2 गेले 2 3 4 5 3 राहिले. आता 5 मधून 6 जात नाहीत. मग शतक गेला 1000कडे. 1000नं काय केलं त्याच्याकडे 7 होते. 7 मधला 1 शतकाला दिला त्याच्याकडे राहिले 6. आता इथं झाले वर 5 गेले वर शतकाकडे झाले 15. 6 पासून 15 पर्यंत मोजू. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 किती राहिले बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9. शतकाकडे किती राहिले 9. 6 मधून 2 गेले 2 3 4 5 6 किती राहिले हजाराकडे आता 1 2 3 4 किती राहिले 4. तर
त्याने किती प्रवास केला, किती किमी प्रवास कारमध्ये केला, 4936 प्रवास, 4936 किमी प्रवास त्याने कारमध्ये केला, कारमध्ये केला. किती प्रवास त्याने कारमध्ये केला, 4936 किलोमीटर प्रवास त्याने कारमध्ये केला. आता हे गणित बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 लिहा. विजयने 75,655 75,655 रुपये बँकेत जमा केले. अजयने 21,566 अजयने 21,566 रुपये बँकेत जमा केले, तर विजयने किती रुपये जास्त जमा केले, तर विजयने किती रुपये जास्त जमा केले. आता बघा, हे आकडे मोठे मोठे आहेत म्हणून भीती वाटते, पण सोपंच आहे. विजय अजयनं पैसे जमा केलेत. आता दोघांच्या पैशामधला फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. वजाबाकी म्हणजे ह्या दोघांमध्ये जास्त पैसे कोणाचे दिसते ना आपल्याला, 75 जास्त आहेत, 21 लहान आहेत, म्हणून 75 मधून 21 वजा करायचं. आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000. आता 10,000पासून लिहायला सुरुवात करायची आपल्याला. 75,655 75,655 वजा फरक काढायचा आपल्याला, म्हणून वजाबाकी करायची. 21,566. मोठं गणित बघून अजिबात घाबरायचं नाही. आता वजाबाकी करूत आपण. 5 मधून 6 जातात का, नाही. 5 गेला 5 कडं, मग 5 ना काय केला, ह्याला 1 दिला, याच्याकडे राहिले 4. आता हे 5 गेले वर, किती झाले, आता एककाकडे 15 झाले, तर 6 पासून 15 पर्यंत मोजू. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. किती झाले आता एककाकडे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 4 मधून 6 जातात का, नाही. मग दशक गेला शतकाकडं, मग शतकानं काय केलं, ह्याला 1 दिला आणि याच्याकडे राहिले 5. 6 मधून 1 गेला, 5 राहिले. आता 6 पासून 14 पर्यंत मोजू. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. किती राहिले बघा आता, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 5 मधून 5 गेले, 0 राहिले. तर 1 पासून 5 पर्यंत मोजू. 1, 2, 3, 4, 5. किती राहिले बघा आता, 1, 2, 3, 4. 7 मधून 2 गेले, 2, 3, 4, 5, 6, 7. किती राहिले 10,000कडे आता बघा, 1, 2, 3, 4, 5. किती राहिले, 5 राहिले. म्हणजे आता अजयकडे किती रुपये जास्त होते, विजयकडे किती रुपये जास्त होते, 54,089 रुपये जास्त होते. विजयकडे 54,089 रुपये जास्त होते. विजयकडे 54,089 रुपये जास्त होते. आज शेवटचा दिवस असल्यानं आज सगळे गणित मोठे आहेत. चला लिहा. 10,000 एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 या संख्येपेक्षा 999 ने लहान संख्या कोणती आहे. 10,000 या संख्येपेक्षा 999 ने लहान संख्या कोणती आहे. आता इथं वजाबाकी करायची आपल्याला, फरक काढायचे म्हणून वजाबाकी करायची. 10,000 एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 वजा 999 ती वजाबाकी करायची. आता ही साखळी पुन्हा सगळे शून्य, खाली 9,
मग आता कुणाकडे जावं लागेल? 10,000कडे जावं लागते. एकक दशकाकडे गेला, दशक शतकाकडे गेला, शतक हजारकडे गेला, हजार 10,000कडे गेला. तर 10,000नं काय केला? हजारला दिला 1, 10,000कडे राहिले 0, हे 0 गेले वर. आता हजारनं काय केला? ह्याला 1 दिला शतकाला आणि त्याच्याकडे राहिले 9. आता 0 गेले वर. शतकानं 1 दशकाला दिला, त्याच्याकडे राहिले 9. आता दशकानं काय केला? हे 0 वर गेले, त्याच्याकडे झाले 10. दशकानं काय केला? 1 एककाला दिला, त्याच्याकडे राहिले 9, हे 0 वर गेले. आता एककाकडे राहिले 10. 10 मधून 9 गेले, 1 राहिला. 9 मधून 9 गेले, 0 राहिले. 9 मधून 9 गेले, 0 राहिले. 9ला 9 आणि इथं 0. तर किती उत्तर येणार आपलं? 9,001. 10,000पेक्षा 999 लहान संख्या कोणती आहे? 9,001 ही संख्या लहान आहे. 9,001 ही संख्या लहान आहे. चला आता पुढचं गणित लिहून घ्या. मी सांगते, तुम्ही लिहा. वेदांतच्या बँक खात्यात 40,000 रुपये होते. त्यातील त्याने 27,000 रुपये प्रिंटर घेतला. 40,000तल्या 27,000चा प्रिंटर घेतला. तर त्याच्या बँक खात्यात किती रुपये असतील? तर त्याच्या बँक खात्यात किती रुपये असतील? बघा आता काय म्हणले? वेदांच्या बँक खात्यात 40,000 रुपये होते. त्यातील त्याने 27,000 रुपयाचा प्रिंटर घेतला. तर त्याच्या बँक खात्यात किती रुपये असतील? आता 40,000 होते, 27,000 खर्चले. आता किती शिल्लक राहिले बघू आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 40,000 वजा 27,000. आता ही वजा बाकी करायची. 0 0 0 मधून 0 गेले, 0 राहिले. 0 मधून 0 गेले, 0 राहिले. 0 मधून 0 गेले, 0 राहिले. आता इथं 0 मधून 7 जात नाहीत, म्हणून 4 कडे गेला 1000. 4नं काय केलं? ह्याला 1 दिला, त्याच्याकडे राहिले 3. आता हा 0 गेला वर, 1000कडे झाले 10. आता 10 मधून 7 गेले, 7 8 9 10. 1 2 3 3 राहिले. 1000कडे किती राहिले? 3. 3 मधून 2 गेले, 1 राहिला. किती राहिला? 1 राहिला. तर बँक खात्यात किती रुपये राहिले? 13,000 रुपये. तर बँक खात्यात 13,000 रुपये शिल्लक राहिले. तर बँक खात्यात 13,000 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. हा चला आता पुढचं गणित लिहून घ्या. पुढचं गणित काय आहे? एका दुकानदाराने एकक, दशक, शतक, हजार, 10,000 75,000 किलो गहू, एका दुकानदाराने 75,000 किलो गहू पंजाबवरून मागवला. त्यातील 25,000 किलो गहू दुकानात ठेवला. तर त्याने राहिलेला किती किलो गहू
विकला तर त्याने राहिलेला किती किलो गहू विकला. तर आता किती होता गहू मागवलेला. गहू जास्त कुठं पिकतो? पंजाबला. मग आपल्या इकडचे सगळे राज्य काय करतात? पंजाबवरून गहू मागवतात. मग एवढ्या लांबून गहू मागवायचं म्हणल्यावर थोडा मागवायला जमते का? एकदम मोठ्या मोठ्या हे काय म्हणतात कंटेनर भरून गहू आणला जातो. मग किती गहू आणला होता बघा? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 75 किलो गहू मागवला होता. त्यातला किती किलो गहू दुकानात ठेवला? 25,000. 25,000 किलो घरी ठेवला. तर बाकीचा राहिलेला विकून टाकला. काय करते ते दुकानदार? काय घरी खायला आणते का गहू? बाकीचा राहिलेला काय केला? विकून टाकला. तर त्यानं किती विकला असं म्हणले. सोपं आहे, वजाबाकी करायची. 0 0 0ला 0 0ला 0 5 मधून 5 गेले 0 7 मधून 2 गेले 2 3 4 5 6 7 किती राहिले बघा आता 1 2 3 4 5. तर त्यानं किती गहू विकला? 50,000 गहू. 50,000 किलो गहू विकला. एवढा गहू त्यानं काय केलेला आहे? 50,000 किलो गहू विकला. आता पुढचं गणित बघा. एका गावात एकक, दशक, शतक, हजार, 10,000 72,560 लोक होते. आता हे गाव खूप मोठं आहे बरं का. एका गावात 72,560 लोक होते. त्याच गावात 5,956 लोक, ह्याच गावातले एवढे लोक शेतात राहत होते. लोक शेतात राहत होते. तर गावात किती लोक राहत होते? पुन्हा एकदा गणित वाचते. एका गावात 72,560 लोक होते. त्याच गावात 5,956 लोक शेतात राहत होते. तर गावात किती लोक राहत होते? आता काय करायचं आपल्याला? वजाबाकी करायचे. एवढे लोक होते, एवढे शेतात निघून गेले, बाकीचे किती राहिले? साधी वजाबाकी. तर सुरू करू लिहायला. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 72,560. त्याच गावामध्ये किती होते? एकक, दशक, शतक, हजार. 5,956 लोक शेतात राहत होते. तर गावात किती लोक राहत होते? आता 0 मधून 6 जातात का? नाही जात. मग एकक गेला दशकाकडे. दशकानं काय केलं? ह्याला 1 दिलं आणि ह्याच्याकडे राहिले 5. आता हे 0 गेले वर. आता एककाकडे किती झाले? 10. 10 मधून 6 गेले 6 7 8 9 10 किती राहिले बघा बरं आता? 1 2 3 4. 5 मधून 5 गेले 0. 5 मधून 9 जात नाहीत. मग काय केलं? एककानं याला 1 दिला, याच्याकडे राहिला 1. हे 5 गेले वर. आता शतकाकडे झाले 15. 9 पासून 15 पर्यंत मोजायचं. 9 10 11 12 13 14 15 किती राहिले आता? 1 2 3 4 5 6. 1 मधून 5 जात नाहीत. मग 7 कडून 7 न काय केलं? ह्याला 1 दिला आणि ह्याच्याकडे 6 राहिले. 7 मधून 1 गेला 6 राहिले. तर 11तून 5 गेले 5 6 7 8 9 10 11. आता हजाराकडे किती राहिले बघा? 1 2 3 4 5 6 आणि 6ला 6 झाले. तर त्या गावामध्ये किती लोक राहत होते? 66,604. गावामध्ये किती लोक राहत होते? गावात 66,604 लोक राहत होते. किती लोक राहत होते? 66,604. पुढचं गणित बघा. चला लिहून घ्या. रामकडे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 12,000. रामकडे 12,600 रुपये होते. तर श्यामकडे 17,542
रुपये होते तर श्यामकडे किती रुपये जास्त होते? रामकडे किती रुपये होते? 12,600 रुपये होते. तर श्यामकडे 17,542 रुपये होते. तर श्यामकडे किती रुपये जास्त होते? आता हे वजाबाकी करायचे, फरक काढायचे ना दोघातला. मोठं कोण याच्यातलं? 12 मोठं का 17 मोठं? 17 मोठं. मग 17,000 लिहू आधी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 17,542 वजा 12,600. आता आपण काय करू? वजाबाकी करू. 2 मधून 0 गेले, 2 राहिले. 4 मधून 0 गेले, 4 राहिले. आता 5 मधून 6 जात नाहीत, 5 मधून 6 जात नाहीत. मग 1000 काय केलं? याला दिलं 1 आणि 1000कडे राहिले 6. आता हे 5 गेले वर. शतकाकडे किती झाले? 15 वजा 6. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. शतकाकडे किती झाले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 6 मधून 2 गेले, 2, 3, 4, 5, 6. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4. आणि 1 मधून 1 गेला, 0 राहिले. तर श्यामकडे किती रुपये जास्त होते? 4,942. तर श्यामकडे 4,942 रुपये जास्त होते. तर श्यामकडे 4,942 रुपये जास्त होते. चला, आजचं शेवटचं गणित लिहून घ्यायचंय तुम्हाला. सगळ्यात मोठं गणित आहे. चला लिहा. वैशालीने 56,700 रुपयाची गाडी घेतली. 56,700 रुपयाची गाडी घेतली. तिने दुकानदाराला 1,00,000 रुपये दिले. तर दुकानदाराने तिला किती रुपये परत द्यावे? तर दुकानदाराने तिला किती रुपये परत द्यावे? वैशालीला किती घेतले होते? 56,700 रुपये ची गाडी घेतली होती. तर 1,00,000 रुपये. 1,00,000 मध्ये किती शून्य असतात? 5 शून्य असतात. चला, आता 1,00,000 रुपये. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 1, 2, 3, 4, 5. 5 शून्य असतात लाखामध्ये. तर किती रुपयाची गाडी घेतली तिनं? 56,000 रुपयाची. 56,700 रुपयाची गाडी घेतली. आता दुकानदार परत देणार आहे. दुकानदार काय करणार? एवढे पैसे काढून घेणार त्याचे आणि राहिलेले पैसे परत देणार. आता हे बघा, 0, 0, 0, 0, 0, 0. आता डायरेक्ट कुणाकडे जावं लागल? सगळ्यांकडे 0. 1,00,000कडे गेलं. लाखानं काय केलं? 1,10,000ला दिले आणि स्वतःकडे 0 ठेवून घेतले. आता 10,000नं काय केलं? हे 0 वर गेले. 10 मधला 1 दिला 1000ला आणि 10,000कडे राहिले 9. हा 0 गेला वर. 10,000नं काय केला? 1 दिला शतकाला, त्याच्याकडे राहिले 9. शतकानं काय केलं? हा 0 गेला वर. शतकाकडे झाले 10. शतकानं काय केला? 1 दिला दशकाला आणि शतकाकडे झाले 9. हा 0 वर गेला. दशकानं काय केला? 1 दिला एककाला, त्याच्याकडे राहिले 9. हा 0 वर गेला. आता 10. अरे 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 चुकलं की. एवढ्यांना काही पैशाची गरजच नव्हती. शतकालाच पैशाची गरज होती. उगाच मी इथं वाटत बसले. शतकाकडे आले 10. आता 10 मधून 7 गेले. 7, 8, 9, 10. किती राहिले? 3. 9 मधून 6 गेले. 6, 7, 8, 9. 3 राहिले इथं पण. 9 मधून 5 गेले. 5, 6, 7, 8, 9. इथं राहिले 4. तर दुकानदारानं किती रुपये परत द्यावं त्याला? 43,300 रुपये वैशालीला परत द्यावे.
वैशालीला परत द्यावे. दुकानदारानं किती रुपये द्यावे वैशालीला? 43,300 रुपये वैशालीला परत द्यायला पाहिजेत. तर फक्त 8 गणित दिले होते आज मी, तर तुम्हाला समजले असतील. मोठे मोठे होते म्हणून अजिबात घाबरायचं नाही. आज नाही समजले डबल करा, व्हिडिओ कुठं जात नाही तुमच्या मोबाईलमधून. तुम्ही कधीही पुन्हा पुन्हा करून हा व्हिडिओ चालवू शकतात. फक्त एकच काम करायचं, सबस्क्राईब बटन दाबायचं आणि लाईक करायचं व्हिडिओला. ओके.